अमराठी रिक्षा चालकांची दादागिरी सुरूच आहे। मुंबईतल्या कांदिवली पश्चिम लिंक रोड परिसरामध्ये आज अमराठी रिक्षा चालकांकडून मराठी भाषा सक्तीच्या विरोधामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। यावेळी कांदिवली लिंक रोड परिसरामध्ये रिक्षासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। अमराठी रिक्षा चालकांनी यावेळी दादागिरीही केली। आंदोलनादरम्यान अमराठी रिक्षा चालकांनी मराठी रिक्षा चालकावरती हल्ला केला। या प्रकरणी मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी आक्रमक झालेत आणि मनसे स्टाईल उत्तर दिलं जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय। तिथं उत्तर भारतीय रिक्षा चालक होते। त्यांनी मला अडवलं। त्यांनी विचारलं मला आमचा स्ट्राईक आहे, तुम्ही बंद करा। तर म्हटलं आम्ही मराठी आहे, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, आम्हाला कुणी सांगितलं नाही, आम्हाला मराठी येते। जी कारवाई होईल त्याच्यासाठी आम्ही तयार आहे, आरटीओ जो कारवाई करेल त्याच्यासाठी आम्ही तयार आहे। पण त्यांनी माझ्या गाडीचं वायपर हलवलं, पूर्ण बेंड केलं, नंतर मला खिचलं। मी गाडी साईडला घेतली। साईडला घेतल्यानंतर 5-6 उत्तर भारतीय आले आणि त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यामध्ये माझ्या ओठालाही मार लागले, तोंडावर बुक्का मारला। जे काही रिक्षावाले जे शेअरिंग चालवतात ते बंद होतं, त्यांना विचारलं काय तुम्हाला रिक्षा चालवायची नसेल तर इथून हे पार्किंग प्लॉट नाही आहे, तिथून रिक्षा हटवा। नाही आम्हाला चालवायचे आहे। आम्हाला असं वाटलं की मारहाण करतात काही लोक म्हणून आम्ही बंद। ते सर्व रिक्षा चालक आणि रिक्षा चालू सुरू केलं। त्याच वेळेला ज्यांनी मारलेलं त्याला आम्ही शोधून आणला उत्तर भारताला त्या आणि पोलिसांच्या ताब्यात दिलेला, कारण तो वयस्कर होता। त्यामुळे त्याला काय मनसे स्टाईल जरा करता आलं नाही, त्याची खंत आहे। परंतु त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले। पोलिसांनी त्याच्यावरती FIR घेतलेला आहे।